नमस्कार उद्योजक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत SC मिल्क अॅनालायझरचं फॅट, SNF आणि वॉटर हे करेक्शन कसं करायचं. तर त्यामध्ये सर्वात पहिलं मशीन ऑन करा. मशीन रेग्युलर मोडवर आल्यानंतर मेनू बटन प्रेस करा. पासवर्ड्स, या मशीनचा आपण पासवर्ड्स आता प्रेस करणार आहोत. तर तो 240 आहे असं ठेवा. पुढे घ्या आणि 9 करायचं. ओके, आणि ते 9 करायचं. त्यानंतर सेटिंग ओपन होईल. सेटिंग्स, त्यानंतर क्लिनिंग झाल्यानंतर सेटिंग नंतर करेक्शन मध्ये स्टार बटन प्रेस केल्यानंतर काऊ फॅट करेक्शन. सुरुवातीला तुम्ही मशीनला ज्यावेळी किती पॉईंटनं तुम्हाला फरक आहे तुमच्या मशीनचा, तर तो पहिला तुम्ही हे करा की किती पॉईंटनं फरक पडतोय. म्हणजे एखादा पॉईंट, 2 पॉईंट, तर ते 2 पॉईंट तुम्ही लिहून घ्या की पहिले 2 पॉईंट ह्याच्यात वाढले, SNF मध्ये, फॅटमध्ये, ॲडेड वॉटरमध्ये. तर ते लिहून घ्या दोन्हीमध्ये. आणि एक्झिस्टिंग त्याचं आहे किती. उदाहरणामध्ये ओरिजिनल दुधाचं जर 3.5 फॅट आहे आणि आपल्या मशीनला 3.7 दाखवतंय, उदाहरण सांगतोय मी, तर त्यामध्ये 2 पॉईंट आपल्याला वाढून दाखवतंय. किंवा ह्याच्याच उलट मशीन आहे दूध 3चं आणि मशीन 3.5 दाखवते, म्हणजे वाईस वर्सा. तर त्या पद्धतीनं जे काय लागेल तर ते लिहून घ्या की +2 पॉईंट करायचंय का -2 पॉईंट करायचंय आणि ते करेक्शन कसं करायचं. खरं तर हे सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्याच्यामध्ये आपल्या मशीनमध्ये फक्त करेक्शनच होतं. म्हणजे 1-2 पॉईंट, 3 पॉईंटच करेक्शन होतं आणि तेच करतो आपण त्याच्यामध्ये, कारण शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये आणि आपली होऊ नये. सो म्हणून ह्या करेक्शनमध्ये तुम्ही जे पॉईंट आहेत ते मायनस करायचे, प्लस करायचे, ते लिहून घ्या. आणि त्यानंतर करेक्शन करताना काऊ फॅट करेक्शन, जर ह्याच्यामध्ये गेल्यानंतर एंटर करा. मग इथं काऊ फॅट करेक्शन आहे, प्लस ब्लिंक करतोय, त्याला प्लस मायनस उभ्या बाणानं करू शकता. पुढे घेऊन हे पुढे पॉईंट घ्यायचे आणि इथं काय तुम्हाला 2 पॉईंट, 3 पॉईंट जे काय प्लस वाढवायचं आहे, मशीन मायनस आहे ती प्लस करायची किंवा प्लसची मायनस करायची. हे तुम्ही असं जे काय पाहिजे ते सेट करू शकता. आता उदाहरणामध्ये मी इथे 1-2 करतो आणि हे सेट केलं, म्हणजे ते झालं सेटिंग. जर हे परत ओपन केलं तर हे दिसतंय तुम्हाला आधीचं पण. मग कधी कधी असं होतं की तुम्हाला +-2 करायचं आणि इथं सेटिंगला +2 असते, तर हे 0 केलं तर ते रेग्युलर लागेल. किंवा 2 प्लस करायचं आणि आधीचा व्हॅल्यू एवढी आहे 0.2, तर ह्याच्यामध्ये पुन्हा 0.2 वाढवावी लागेल. म्हणजे ती आपल्याला करावी लागेल किती, 4 करावी लागेल. आणि ते सेव्ह झालं की ते करेक्शन त्या पद्धतीनं प्रॉपर दाखवायला चालू करा. तर अशा पद्धतीनं फॅटमध्ये आहे. आता त्यानंतर पुढे गेलो तर SNF मध्ये पण सेम पद्धत येणार तशीच, आणि वॉटरमध्ये पण गेल्यानंतर सेम पद्धत येणार. सो अशा पद्धतीने याच्यात आपण करेक्शन करून घेतो. आणि हे सगळं करेक्शन झाल्यानंतर जर बाहेर पडायचं तर उभा बाण 2 वेळा दाबा, मशीन डायरेक्ट बाहेर येते. दूध त्याला लावा आणि स्टार्ट बटन दाबायचं. पण तत्पूर्वी काय करा, जे काय तुम्ही करेक्शन केलं मशीन एकदा बंद करणं हे तुमचं पहिलं काम आहे. नंतर पुन्हा चालू करायचंय. म्हणजे मशीनमध्ये कुठल्याही सेटिंग्स तुम्ही जर करत असाल तर त्या एकदा बंद करून पुढे चालू करा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सेव्ह होतात, प्रॉपर सेव्ह राहतात आणि पुन्हा चालू केल्यानंतर जे केले ते ऍप्लिकेशन चांगलं व्यवस्थित पुन्हा नव्याने होतं. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच सर. सो परत काहीच तुम्हाला आणि काही गरज लागली, काही त्याच्यामध्ये तुमच्या काही आस्का असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. आमचा ॲड्रेस आहे श्री कुंभार एंटरप्राइजेस. थँक्यू.